नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आता जे काय वाढतं जे काय तापमान आहे, ह्या वाढत्या तापमानामध्ये ज्या काही शेतकरी मित्रांना आपल्या केळी पिकाची किंवा पपई पिकाची ज्या काही शेतकऱ्यांना लागवड करायची, तर ह्या लागवडीखाली आपल्याला भयंकर मोठे प्रॉब्लेम येतात की केळी पिकामध्ये जे काय लागवड करताना आपल्याला ज्या काय अडचणी येतात की रोपांची लागवड केल्यानंतर रोपांची जे काही मर होते, जे काय उन्हाचं जे काय तापमान जास्त होतं की झाडांना जे काय टेम्परेचर सहन होत नाही, त्यासाठी झाडांचे आपण व्यवस्थापन आता ह्या उन्हाळ्यामध्ये केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व पपई लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारचं व्यवस्थापन करायचंय हे आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय। तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी विकास जाधव कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, जरी कोण आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनल आपला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपली माहिती कशी वाटते हे नक्की आपण कमेंट करून नक्की कळवा। तर शेतकरी मित्रांनो चला तर मग आजची जी काय आपण माहिती घेणार त्या माहितीला आज आपण सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, ह्या केळी पिकामध्ये जे काय आपण रोप लावणार आहे त्या रोपाच्या जे काही छोटं रोप असते हे बघू शकता तुम्ही की आपण हे 8 ते 10 दिवसापूर्वी हे केळीचा प्लॉट आपण लावलेला आहे आणि ह्या प्लॉट मध्ये लावण्यापूर्वी आपण ह्या प्लॉट मध्ये आपण तागाचं नियोजन केलेलं आहे आणि तागाचं नियोजन काय केलेलं आहे ह्याची माहिती मी आता तुम्हाला देणार आहे की शेतकरी मित्रांनो, आपल्याला ताग अगोदर जे काय आपण आखणार आहे की ज्या लाईन मध्ये दोरीमध्ये आपण जे काही केळीची लागवड करणार आहे त्या हिशोबाने आपल्याला त्याच लाईन मध्ये आपल्याला तागाचं नियोजन करायचंय। तागाचं नियोजन करताना कसं करायचंय हे आता मी तुम्हाला सांगतो। शेतकरी मित्रांनो, तागाचं नियोजन करताना आपल्याला जे काय आपण पूर्व पश्चिम जे काय माझ्या समोरची बाजू आहे ती आता पश्चिम बाजू आहे, माझ्या पाठीमागे आता पूर्वेची बाजू आहे, माझ्या साईडला आहे ते डाव्या हाताला आहे ते दक्षिण बाजू आणि उजव्या हाताला आहे ते उत्तर बाजू आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला तागाचं नियोजन कशा प्रकारे करायचंय की जे झाडांना पण काय कोणत्या प्रकारचा त्रास करणार आहे आणि ज्या काही चुका झालेल्या आहेत ह्या प्लॉट मध्ये ताग लावताना त्या चुकांची माहिती पण ह्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहे। तर आता आजची तारीख जर घेतली तर शेतकरी मित्रांनो 14 मार्च आजची तारीख आहे। इथून पुढे 2 महिने सलग 2 महिने जास्त प्रमाणात ऊन राहणार आहे, 15 ते 20 मे पर्यंत जास्त ऊन राहणार आहे। त्या हिशोबाने आपल्याला तागाचं व्यवस्थापन करायचंय। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला तागाचं व्यवस्थापन करताना आपल्याला केळी पिकामध्ये तुम्ही बघू शकता की इथं आपण रोप लावलेला आहे, पण ह्या शेतकऱ्यांनी जे काय ताग लावलेला आहे हा ताग आपण त्यांना सांगताना जे काही व्यवस्थापन सांगितलं होतं की आपण दक्षिण बाजू आणि उत्तर ह्या यल मध्ये जे काही यल दिसतोय ह्या यल मध्ये आपल्याला तागाचं व्यवस्थापन करायचं होतं। ह्या यल मध्येच का करायचंय तर तुम्ही समजून घ्या की ज्यावेळेस आपल्याला पूर्वेच्या बाजूने ज्यावेळेस सूर्य उगवणार आहे, माझ्या पाठीमागची बाजू ही पूर्व आहे, तुम्ही बघू शकता ह्या पूर्वेच्या बाजूने ज्यावेळेस सूर्य उगवणार आहे ते 9 ते 10 वाजायचं जे काही ऊन आहे ते ह्या झाडापर्यंत पोहोचणार आहे। पण शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस 11, 12, 1, 2, 3, 4 ह्या वेळेचं ज्यावेळेस ऊन वाढणार आहे झाडामध्ये त्यावेळेस शेतकरी मित्रांनो त्या उन्हाचा चटका ह्या झाडाला न सहन होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला असा यल मध्ये ताग लावणं खूप गरजेचं आहे आणि ह्या यल मध्ये ताग लावताना आपल्याला एक थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे। हे चूक झालेलं मी तुम्हाला सांगतोय की ह्या रोपट्यामध्ये जे काय आपण ताग लावलेला एवढा चिटकून एवढा अतिशय दाट प्रमाणात ताग लावायचं नाही। त्याचं कारण असं सांगतो की ज्यावेळेस आपण 1 महिन्यानंतर जे काही केळीला रिंग डोस घेणार आहे ह्या रिंग डोस घेताना तागाला जास्त खेटून रिंग डोस न आला पाहिजे, कारण आपलं ज्यावेळेस डोस तागाला पण जाईल त्यावेळेस ताग जास्त उंचीला जाणार आहे, ताग पण आपला बेसळ खाणार आहे। त्या हिशोबाने तागाचं नियोजन करताना आपल्याला थोडंसं लांब अंतरावर करायचंय आणि त्याचं रोपटं आहे ते तिथून एक 8 ते 10 इंचावरती आपल्याला रोपटं लावायचंय। त्याच्यामुळे ज्यावेळेस तागाला आपण बेसळ करणार आहे त्यावेळी शेतकरी मित्रांनो आपल्या तागाचं पण नुकसान होणार नाही आणि केळीलाही कुठल्या प्रकारचं नुकसान होणार आणि बेसळचा फायदा केळी या पिकाला आपल्याला चांगला होईल। त्यानंतरचं उन्हामध्ये आपल्याला केळीचं संगोपन कशा प्रकारचं करायचंय तर त्याची माहिती आपण आता तुम्हाला सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या प्लॉटमध्ये जे काय स्प्रेचं नियोजन करणार आहे हे स्प्रेचं नियोजन आता आपण तुम्हाला सांगतोय। शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही केळीच्या ह्या प्लॉटमध्ये झेंडू अगोदर लावलेला होता। झेंडूचं उत्पादन घेत शेतकऱ्यांनी मधल्या पट्ट्यामध्ये आता केळीचं आणि तागाचं नियोजन केलेलं आहे। अशा प्रकारे ही केळ आणि ताग लावलेले आहे। तर केळीला उन्हापासून वाचवण्यासाठी आपण जेवढे काही प्रयत्न करता येतात तेवढे प्रयत्न आपण करणार आहे आणि जेवढा प्लॉटला हे बघा तुम्ही बघू शकता असं की पानाला जे काही उन्हाचा चटका आणि हा ताग एकदम छोटा आहे, अजून ह्या तागाची काही सावली चांगल्या प्रकारची ह्या रोपावरती पडत नाही, त्यामुळे ह्या रोपाला अशा प्रकारचा चटका बसलेला आहे। त्यामुळे तागाचं व्यवस्थापन करताना 10 ते 15 दिवस अगोदर केळीची रोपं लावण्याच्या अगोदर तागाचं जर व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने जर केलं तर लवकर आपले रोपं सेट होण्यासाठी चांगली मदत होते आणि व्यवस्थितरित्या केळीचं म्हणजे व्यवस्थापन आणि नियोजन उन्हापासून वाचवण्यासाठी चांगल्या प्रकारचं होतं। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला उन्हापासून वाचवण्यासाठी आपल्याला स्प्रेचं नियोजन कशा प्रकारे करायचंय हे मी आता तुम्हाला सांगणार आहे।
तर ज्यावेळेस आपण केळी लागवड करणार आहे त्यावेळेस आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपल्याला 19-19 आणि सिलिकॉन आणि साप पावडर हे महत्त्वाचं स्प्रे आपल्याला तातडीनं केळी या पिकाला लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर टाकण्याचं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे चांगलं नियोजन आणि चांगलं व्यवस्थापन आपल्या रोपांचं होणार आहे। दुसरी गोष्ट, रोपांना जर्मिनेटर, सुरुवातीला जर्मिनेटर आणि गुळ पाणी जर्मिनेटर ह्याचं ड्रिंचिंग एक जाणं खूप गरजेचं आहे। ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये रोपं लावणार आहे त्यावेळेस जर्मिनेटर, गुळ पाणी ह्याचं ड्रिंचिंग आपल्याला 1 लिटर जर्मिनेटर, 2 किलो गुळ आणि एका बॅलरमध्ये ते टाकून आपल्याला व्यवस्थितरित्या ते चांगलं विरघळवून आपल्याला रोप लावल्यानंतर, लागवड केल्यानंतर 100 मिली प्रति झाड अशा प्रकारचे आपल्याला ओतणं जास्त गरजेचं आहे। त्याचा फायदा चांगला आपल्याला रोपांना होईल आणि रोप चांगलं सेट होईल आणि व्हायला चालू होईल। त्यावेळेस तागाखाली रोप राहणार त्यावेळेस चांगला गारवा राहील आणि चांगलं व्यवस्थापन आपल्या रोपांचं होईल। त्याच्यानंतरचं दुसरं ऍप्लिकेशन आपल्याला 19-19-19 1 किलो आणि ह्युमिक आपल्याला अर्धा किलो किंवा ऑक्साईड मधलं लिक्विड मधलं असेल तर 1 लिटर अशा प्रकारचं आपल्याला व्यवस्थितरित्या ड्रिंचिंग, आपल्याला दुसरं पण ड्रिंचिंग 100 मिली प्रति झाड असं करून घेणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर झाडाची मर होणे आणि झाडाला कुठल्याही प्रकारचा धोका होणे किंवा जमिनीमध्ये जे काय आपल्याला बाकीचं जे काय प्रादुर्भाव होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ब्ल्यू कॉपर अर्धा किलो, क्लोरो अर्धा लिटर आणि त्याच्यासोबत आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन ह्याच्या 4 पुड्या 24 ग्रॅम, 6 ग्रॅमची 1 पुडी अशा प्रकारचं दुसरं ते तिसरं ड्रिंचिंग आपल्याला ते करणं खूप गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला स्प्रे ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला कॅल्शियम प्लस बोरानचं जेलेटेड कॅल्शियम प्लस बोरान, कॅल्शियम 2 ग्रॅम पर लिटर आणि बोरान 1 ग्रॅम पर लिटर अशा प्रकारचं आपल्याला स्प्रेचं नियोजन आपल्याला करणं दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी खूप गरजेचं आहे। त्याच्यामध्ये आपण सिलिकॉन स्टिकर मारून जर घेतला स्प्रे तर चांगला फायदा त्याच्यामध्ये आपल्याला होऊन जाईल। अशा प्रकारचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे। त्यानंतर कॅल्शियम आणि बोरानचं ड्रिंचिंग 2 किलो कॅल्शियम आणि अर्धा किलो बोरान अशा प्रकारचं हे पण ड्रिंचिंग आपल्याला खूप महत्त्वाचं आहे। हे ॲप्लिकेशन आपण 15 दिवसाच्या आतमध्ये, 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये केळी या पिकाला ड्रिंचिंगच्या माध्यमातून ज्यावेळेस जाईल आणि स्प्रेच्या माध्यमातून ज्यावेळेस आपल्याकडून 19-19-19 13 आणि त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोन्यूट्रंट, सिलिकॉन हे स्प्रे जे काय आहेत हे वेळेच्या नुसार आपलं एक चांगल्या प्रकारचं शेड्यूल बनवून आपण जर केळी या पिकाला किंवा पपई या पिकाला हे जर व्यवस्थितरित्या आपण जर ड्रिंचिंग आणि स्प्रेचं जर शेड्यूल केलं तर ह्या उन्हाच्या भरामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचा केळीचा प्लॉट आपण सक्सेस करू शकतो। अशा प्रकारचं जर नियोजन केलं आपण तर एक खूप चांगल्या पद्धतीची केळ आपल्याला चांगल्या ॲव्हरेजचं, चांगल्या वादीचा माल आपण ह्या उन्हाळ्यामध्ये लागवड केलेल्या केळीचा आपण नक्कीच काढू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की मला कमेंट करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। खूप खूप धन्यवाद।